कोर्टच्या बाहेर चहाच्या कॅन्टीनमध्ये चहा पीत असलेला संकल्प आपला नंबर येण्याची वाट पाहत होता। आज त्याला आशा होती की त्याचा आणि त्याच्या बायको अन्वीचा घटस्फोट होईल। घटस्फोट तो आपल्या मर्जीने घेणार होता, परंतु का माहीत नाही, पण आज त्याला आनंद वाटत नव्हता। आज अन्वी तिच्या आईवडिलांबरोबर आली होती, परंतु का ते माहीत नाही, परंतु त्याची नजर अन्वीवरून हटतच नव्हती। आज अन्वीने जी साडी नेसली होती, ती साडी जी संकल्पने तिच्यासाठी मुंबईवरून आणली होती आणि त्यामुळे घरात मोठे वादळ निर्माण झाले होते। यामुळे आईने शपथ घेतली होती की ती या घरात अन्वीला पाहू इच्छित नाही। या घरात एकतर आई राहील किंवा अन्वी। संकल्प आईला विरोध करू शकत नव्हता आणि गोष्टी घटस्फोटापर्यंत आल्या होत्या। अन्वी आणि संकल्पचे लग्न 9 महिन्यापूर्वी झाले होते आणि हे काही लव्ह मॅरेज नव्हते, तर आईनेच हे लग्न ठरवले होते। संकल्पसाठी अन्वीला आईनेच पसंत केले होते। त्यावेळेला आईला अन्वीचे गुणच गुण दिसत होते। ज्या कोणाला भेटेल त्याला आई तिचे गुणच सांगत असे। लग्नाची सर्व तयारी आईने स्वतः केली होती। लग्न होईपर्यंत जणू काही तिला आरामच नव्हता। ती इतकी खुश असे की सर्व लोक म्हणत, अगं घरात सूनच आणत आहेस, त्यात एवढं आनंदित व्हायचं काय कारण आहे? तेव्हा त्यांना आई हसून म्हणत असे, माझे कुटुंब वाढत आहे तेव्हा मला आनंद होणार नाही का? आणि परत आपल्या कामाला लागत असे। लग्नाची वरात अन्वीकडून आली। लग्नाच्या दिवशी काही लोक जेवणाच्या पदार्थांचा आस्वाद घेऊन तृप्त झाले, तर काही रुखवतात आलेले सामान पाहत होते, तर काही वरमाळा पाहण्यात व्यस्त होते। लग्न खूप छान झाले। काही वेळानंतर लग्नात आलेले लोक, काही नातेवाईक निघून गेले। घरात फक्त खास नातेवाईक राहिले होते। त्यात तिची नणंद सुषमा पण होती। पाठवणीच्या वेळी त्या खास नातेवाईकांना आहेर देण्यात आले। ज्या खास नातेवाईकांचे लिस्टमध्ये नाव होते त्या सर्वांना आहेर देण्यात आले। त्यानंतर अन्वीच्या वडिलांनी आईच्या मोठ्या भावाला सोमा भाऊंना विचारले, भाऊजी जर कोणी राहिले असेल तर सांगा, त्यांना सुद्धा आहेर देण्यात येईल, आमच्याकडून काही कमी पडायला नको। तेव्हा सोमा भाऊच्या मतानुसार सगळ्यांना आहेर मिळाले होते। त्यामुळे त्यांनीही हात जोडून अन्वीच्या वडिलांना सांगितले, व्याहीजी तुम्ही सर्व कार्य खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे। माझ्या माहितीनुसार सर्वांना आहेर मिळाला आहे, तुम्ही काळजी करू नका। नवरीची सासरी पाठवणी झाली। नव्या नवरीचा घरात प्रवेश सुद्धा झाला, परंतु थोड्याच वेळात आत्या सासूबाईचा हिरमोड झाला। त्यांनी या गोष्टीचा गोंधळ केला की नवीन व्याहांनी माझ्या नातवाला आहेर दिलाच नाही। 3 वर्षाचा असला म्हणून काय झालं आहे? आहेराचा हक्क त्याला सुद्धा मिळालाच पाहिजे। मग आईने सोमाभाऊकडे पाहिलं, तेव्हा सोमाभाऊ म्हणाले, अहो जे लोक त्यावेळेला तिथे होते त्या सर्वांना आहेर मिळाला आहे। जे लोक तिथे उपस्थित नव्हते त्या सर्वांचे आहेरावर नाव सुद्धा आहे। आईने आहेरावरचे सगळे नाव वाचले, परंतु त्या छोट्या मुलाचे नाव कुठे सुद्धा नव्हते। या गोष्टीला घेऊन आत्या सासूने खूप गोंधळ घातला, भांडण केले। सगळ्या लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आत्या सासूने ऐकले नाही। त्या रुसून आपल्या घरी निघून गेल्या। या गोष्टीवरून आईने अन्वीला पण खूप सुनावले। वडिलांच्या चुकीमुळे आमची नाती तुटायची वेळ आली। लिस्ट देऊन सुद्धा एवढी मोठी चूक कशी काय झाली? कसा काय पायगुण आहे तुझा? या घरात आलीस की आमच्याकडच्या नात्यांचे तुकडे केलेस। आजच्या जमान्यातील अन्वी सासूचे असले बोलणे का ऐकून घेईल? डायरेक्ट तिच्या पप्पावर आणि तिच्यावर चुकीचे आरोप लावले जात होते, त्यांनाच या गोष्टीसाठी जबाबदार धरले जात होते। त्या क्षणी तिने बाबांना फोन करून व्हॉट्सअपवरती सासरच्या लोकांनी दिलेली सर्व लिस्ट मागून घेतली आणि आईंना दाखवत म्हणाली,
तुम्ही स्वतः चेक करा आई, या लिस्टमध्ये तर त्या मुलाचे नाव पण नाही, तर यात मग माझ्या पप्पांची काय चूक? तरीसुद्धा पप्पांनी पाठवण्याच्या वेळी स्वतः पुढे होऊन विचारले होते की कोणी राहिले आहे का म्हणून, परंतु मामा म्हटले होते की सगळ्यांना आहेर मिळाले आहेत. अन्वीने हे सर्व अतिशय शांतपणाने, पद्धतशीर व आरामात सांगितले होते, परंतु आईने हे मनाला लावून घेतले. इतक्या लोकांसमोर आज त्यांची सून त्यांचे बोलणे ऐकून घेत नव्हती, हे त्यांना सहन झाले नाही. म्हणून त्यांचे मन अन्वीच्या विरोधात गेले. चूक त्यांचीच होती, परंतु विनाकारण अन्वीला त्रास झाला. अन्वीच्या वडिलांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी त्या मुलासाठी परत आहेर पाठवून दिला. आई आणि मामा स्वतः तो आहेर घेऊन आत्याच्या घरी गेले, परंतु आत्याने आहेर घेण्यास नकार दिला. ज्या वेळेला द्यायचा होता त्यावेळेला तर दिला नाही, आता देऊन काय फायदा? माफ करा, पण आम्हाला तुमचे आमच्याबद्दलचे नाते समजून चुकले आहे. नवीन नातं जोडण्याच्या नादात तुम्ही जुन्या नात्याला विसरून गेलात, तोडून टाकलं तुम्ही आम्हाला. असं सर्व झाल्यामुळे आई अन्वीलाच दोष देत होती. खरं तर अन्वीची किंवा तिच्या बाबांची सुद्धा यात काही चूक नव्हती. जर माणसाच्या डोक्यात कुणाबद्दल द्वेष निर्माण झाला तर त्याला त्याचे चांगले गुण सुद्धा दिसत नाहीत, त्यांच्या चांगुलपणाचा सुद्धा दोष दिसू लागतात. असंच काहीतरी आईच्या बाबतीत होतं. अन्वी काही जरी बोलली तरी आई त्याचा उलट अर्थ काढत होती. घरातील वातावरण बिघडून गेले होते. घरात कोणीही आईला समजावून सांगायला गेले तर आई त्यांच्याशी भांडत असे. त्यामुळे आईला आता सर्वांनी समजावणे पण सोडून दिले होते. परंतु या सगळ्याचा परिणाम होत होता तो म्हणजे अन्वी आणि संकल्पच्या नात्यावर. आई अन्वीच्या प्रत्येक बोलण्यावर मोठा तमाशा करून संकल्पा सांगत असे. या कारणामुळे अन्वी आणि संकल्पमध्ये पण भांडणे होऊ लागली होती. लग्नाला 1 महिनाही झाला नव्हता तरी पण दोघात असे मतभेद चालू झाले होते. त्या दिवशी खरं तर काही झालं नव्हते. संकल्प 2 दिवसासाठी मुंबईला गेला होता. तिकडून येताना त्यांनी सर्वांसाठी काही ना काही खरेदी केली. त्या दिवशी बहिणीच्या घरी काहीतरी प्रोग्राम होता म्हणून दादा, वहिनी व सुषमा तिकडे गेले होते. घरात फक्त आई आणि अन्वी दोघीच होत्या. संकल्पे अन्वीसाठी लाल कलरची शिफॉनची साडी आणली होती. ती अन्वीला खूप आवडली होती. संकल्पला फोन आला होता म्हणून तो फोनवर बोलत बोलत बाहेर आला. त्यावेळी अन्वी ती साडी अंगावर ठेवून आरशात पाहत होती. तेवढ्यात ते पाहून आईने तिला टोमणा मारला. आई म्हणाली, हा नेस नेस नवी साडी. बापाची तर आहेर करायची पण ऐपत नाही आणि इथं माझ्या पोराचे पैसे खर्च करत आहे, नाहीतर फकीराकडून काय अपेक्षा करणार म्हणा. हे ऐकून अन्वीला खूप वाईट वाटले. त्यामुळे तिने उलट उत्तर दिले, आई, कुठपर्यंत तुम्ही माझ्या आणि माझ्या वडिलांच्या मागे लागणार आहात? चूक तुम्हा लोकांची होती, परंतु बघाव तेव्हा तुम्ही आम्हालाच दोष देत आहे. सतत मला त्यावरून काहीतरी ऐकवत बसताय. तेव्हा आई संतापाने म्हणाली, जास्त तोंड चालवू नकोस. जेव्हा जेव्हा तू माझ्यासमोर येणार त्यावेळी मी तुला ऐकवणारच. तुझ्यामुळे आमचे नाते तुटले. आई बोलायचे थांबतच नव्हती. म्हणून अन्वीने सुद्धा जोराने म्हटले, माझ्यामुळे तुमचे कोणते नाते तुटलेच नाही. जे तुटले आहे ते तुमच्या हरकतीमुळे तुटले आहे. तुम्हालाच नाते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे आता सुद्धा आपल्या मुलाच्या व सुनेच्या मागे हात धुवून पडला आहात. तेव्हा आई म्हणाली, बस कर, जास्त तोंड चालवायला लागली आहेस. आई एवढ्या जोरात बोलली की बाहेर असलेला संकल्प पळत घरात आला. काय झालं आहे आई? का इतकं मोठ्याने बोलत आहेस? विचार तुझ्या पत्नीला. माझ्यावर घर तोडण्याचे आरोप लावत आहे. आता एकतर ही या घरात राहील किंवा मी. आईचे असे बोलणे ऐकून संकल्प हैराण झाला. तेवढ्यात अन्वी म्हणाली,
मी का जाऊ या घरातून? सगळी चूक तर तुमचीच आहे. अन्वीने असे म्हणताच आईने रडत रडत संकल्पाकडे पाहत म्हटले, हा दिवस पाहण्यासाठी मी तुला लहानापासून सांभाळून मोठे केले आहे. ज्या दिवशी तुझे वडील वारले ना, तेव्हापासून मी कधीच हिंमत हरले नाही. मी तुम्हा लोकांसाठी हिमतीने उभे राहिले आणि याचा परिणाम असा झाला आहे की मला हा दिवस बघायला मिळतोय. शेवटी संकल्प अन्वीलाच खवळला. जर तुला आई बरोबर राहायला अडचण आहे तर तू या घरातून निघून जा. कुठपर्यंत मी हे सगळं सहन करू? अन्वीला संकल्पाकडून ही अपेक्षा नव्हती. तिने सुद्धा मग रागाने आपली सामानाची बॅग पॅक करून ती तिच्या घरातून निघून गेली. सगळेच लोक काही चांगले सांगणारे नसतात. काही लोकांना तर संधीच मिळते आग लावायची. दोन्हीकडच्या काही नातेवाईकांनी आगीत तूप ओतण्याचे काम केले आणि याचा परिणाम असा झाला की काही दिवसातच संकल्पने अन्वीला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला. अन्वीला संकल्पला घटस्फोट देण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण की तिला माहीत होतं यात संकल्पची काहीही चूक नाहीये. त्याची आई संकल्पाच्या समोर मुद्दाम प्रत्येक गोष्ट एकाचे दोन करून सांगत असे, म्हणून तिला संकल्पाबद्दल मनात अडी नव्हती. कोर्टात येताच अन्वीची नजर संकल्पाकडे गेली, परंतु संकल्पने किंवा तिने दोघांनीही आपली नजर इकडे तिकडे केली नाही. उलट दोघेही एकमेकांना पाहूच लागले. अन्वीची नजर जणू काही त्याला विचारत होती, काय झाला आहे संकल्प? आज एकटाच कसा काय आला आहेस? खरंच संकल्प आज स्वतःला एकटा समजत होता. घरातील कोणीही सदस्य त्याच्याबरोबर आले नाही. तो एकत्र कुटुंबात राहत असून सुद्धा त्याच्याबरोबर कोणीच नव्हते. आपले दुःख आपल्याला सोसावे लागते हे मात्र खरे आहे. कुटुंब सुद्धा काही दिवसच साथ देते. सुरुवातीला संकल्पाकडे सर्वजण लक्ष देत असत, परंतु जसा जसा काळ गेला तसं तसं सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. मागच्याच महिन्यात संकल्पाच्या दादा व वहिनीला मुलगा झाला होता. तेव्हापासून तर संकल्पाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. तो कधी जेवण करतो, कधी घरात येतो, कधी जातो, त्याचे कपडे धुतलेले आहेत का नाही याच्याशी कुणालाही काही देणे घेणे नव्हते. घरात सगळे लोक खुश होते, फक्त संकल्प सोडून. आणि आज निर्णयाच्या दिवशी सुद्धा कोणी त्याच्याबरोबर आले नव्हते. वहिनी घरातले काम करण्यात व्यस्त होती, तर आई नातवाला खेळवण्यात खाणे भरवण्यात व्यस्त होती. सुषमाला तर कॉलेज होते, दादाला त्याचे ऑफिस होते. भले मग संकल्पला द्यायला कुणाला वेळ न आहे. आता त्याला कळून चुकले होते की पत्नीशिवाय आपल्याला कोणीही आयुष्यभर साथ देणार नव्हतं. त्यांना आतून बोलावणे आले. दोघेही घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्यासाठी आत गेले, परंतु सही करायला सांगितल्यावर संकल्पाचे हात थरथर कापू लागले. हे पाहून अन्वी म्हणाली, काय झालं संकल्प? तुझी तब्येत तर बरी आहे ना? संकल्पने अन्वीकडे पाहिलं व हिम्मत करून म्हणाला, काय आपल्याला घटस्फोट घेणे गरजेचं आहे का? असे म्हटल्यावर अन्वी त्याच्याकडे एकटक पाहू लागली आणि म्हणाली, घटस्फोट मी नाही तर तू मागितला होतास, आणि जर घटस्फोट घेतला नाही तर आई. तो आईचा विचार सोडून दे. तिला तिचा मुलगा सून नातू सगळे आहेत, फक्त मीच एकटा पडलो आहे. जी चूक माझ्याकडून त्यावेळी झाली अशी चूक मी आता कधीच करणार नाही. तुला आता परत विचारत आहे की आपला घटस्फोट होणं गरजेचं आहे का? आपण परत नवीन सुरुवात करू शकत नाही का? तेव्हा अन्वी म्हणाली, मला घटस्फोट नको आहे, परंतु तू तुझ्या आईचा सामना करू शकशील का? संकल्प गप्प बसला. त्याने घटस्फोटाचे पेपर फाडून टाकले. तिथे उभे असलेल्या अन्वीच्या आईबाबांना सुद्धा डोळ्यात पाणी आले. कुणाला आपल्या मुलीचे घर असे उजाडलेले आवडेल? अन्वीला तिच्या आई वडिलांबरोबर घरी पाठवून संकल्प सर्वात पहिले
आपल्या ऑफिसच्या जवळ भाड्याने घर शोधू लागला. संध्याकाळपर्यंत त्याला घर मिळाले. त्यानंतर तो आपल्या घरी गेला. आई त्यावेळी आपल्या नातवाला खेळवत होती. संकल्पाला घरी पाहून म्हणाली, मिळाली का एकदाची सुटका त्या संकटातून? तेव्हा संकल्प म्हणाला, मी ते घटस्फोटाचे पेपर फाडून टाकले. मला घटस्फोट घ्यायचा नाही. हे ऐकून आई म्हणाली, असं का केलंस तू? तुला माहीत आहे ना, एकतर ती या घरात राहील, नाहीतर मी. आईचे बोलणे ऐकून संकल्प म्हणाला, आई हे घर तुमचे आहे, तुम्हीच इथे राहा. मी माझा व अन्वीचा राहण्याचा बंदोबस्त बाहेर केला आहे. मी तिच्याबरोबर तिकडे राहील. अरे, अशी काय जादू केली आहे तिने तुझ्यावर की तो घटस्फोट द्यायला नकार दिलास? सोडून दे तिला. तिच्यासारख्या 56 मिळतील तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी तुझी आई आहे. मी तुला लहानपणापासून सांभाळलं आहे आणि तू तिच्यासाठी मला सोडत आहेस? जेव्हा तुझे वडील. आता बास कर आई. किती दिवस इमोशनल ब्लॅकमेल करशील? आई, तुझ्या चुकीच्या जिद्दीमुळे मी माझे घर तुटू देणार नाही. तू मनापासून खरं सांग, काय आतापर्यंत अन्वीची चुकीची होती का ग? का माझा संसार तोडायला निघाली आहेस? तू तर तुझा नातू, मुलगा व सून यांच्याबरोबर खुश आहेस. मी मात्र एकटा पडलो आहे. तुला माझा एकटेपणा दिसत नाही का? सगळेजण आपल्या आपल्या विश्वास खुश आहेत, परंतु मी मात्र एकटा आहे. मला पण माझे कुटुंब पाहिजे आहे. ते चुकीचे आहे का? आई, तू या घरात खुश राहा आणि आम्हाला पण खुश राहू दे. असे म्हणून संकल्प आपल्या खोलीत गेला व आपले सामान पॅक करून त्या घरातून बाहेर पडला. अन्वीकडे जाऊन त्याने अन्वीला बरोबर घेतले आणि त्याने पाहिलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये त्याचा संसार त्याने अन्वीबरोबर सुरू केला. आशा करते मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.